नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतोय. आता काव्या पारचा रुसवा दूर करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असते, पण काही केल्या पारचा काव्यावरील राग मात्र काही शांत होत नसतो. याच मात्र काव्याला खूप वाईट वाटते याचं. तर काव्य आता पारच्या दुराव्यामुळे पुरती खचून गेलेली असते. पण तिला सावरायला तिची मैत्रीण अनिशा जी तिला खचून न देता तिला धीर देण्याचा प्रयत्न करत असते. काव्याला म्हणते की अगं तू असे हार मानू नकोस. पार्थ जे आहे ते पार्थ जीजूंचे वगैरे खूप प्रेम आहे. ती तुला नक्की माफ करून एक दिवस तुझा नक्कीच स्वीकार करतील. आणि तुझे हे काव्यार्थ नावाचे जे मंगळसूत्र आहे ते तुला पुन्हा एकदा तुझ्या गळ्यामध्ये बांधतील, याची मला खात्री आहे. तर काव्य अनिशामुळे आता मोटिवेट होऊन पार्थचा विश्वास आणि त्याचे प्रेम परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू करते. त्यासाठी ती पार्थला पेस्ट्री पाठवते, तसेच पार्थचे मन जिंकण्यासाठी त्याला फोनवर इमोशनल होऊन माफी मागते. पण तरीही पार्थ आता त्याच्या निर्णयावर ठाम असतो. पण शेवटी नंदिनी आता पार्थला फोन करते आणि म्हणते की कॅफेमध्ये आपण भेटूया. आता नंदिनी जी आहे ती पार्थला फोन करून कॅफेमध्ये बोलवते. याचं कारण म्हणजे तिला आता पार्थसोबत बोलायचं असतं. पण हे बोलणं जे आहे ते आता काव्य ऐकते. मी काव्य लगेचच जीवाला फोन करते आणि म्हणते की नंदिनीताई आणि पार्थ जे आहे ते काव्यामध्ये ते कॅफेमध्ये भेटणार आहे. आपण दोघेही तिथे जाऊया आणि आपण चौघं तिथे असू, त्यामुळे सगळे जे आहे आपल्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. आता अ, आता जे आहे ते काव्याचं बोलणं आता जीवाला पटतं आणि जीवाही रेडी होतो तिथे जायला. तर बघूया आता हे दोघं मिळून कसं सगळा रुसवा घालवणार आहे. सगळंच पाहणे रंजक आहे. पण तुम्ही मालिका पाहताय का? ही मालिका तुम्हाला आवडते का? ते कमेंटमध्ये नक्की कळवा.